नमस्कार मित्रांनो. तर आज आपण वीकली करंट अफेअर या सिरीजमध्ये 22 मार्च ते 28 मार्च या आठवड्यातील करंट अफेअर बघणार आहोत. आता आपण MPSC किंवा कंबाईन वगैरे किंवा SSC CGL किंवा IBPS TCS IBPS या कोणत्याही परीक्षा असतील तर त्यासाठीचं करंट अफेअर डिटेलमध्ये मी कव्हर करत आहे. तर तुम्ही ते बघू शकता आणि मित्रांना पण शेअर करू शकता. इतिहासकार जयसिंगराव पवार यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे मी फर्स्ट ही बातमी मुद्दामून घेतलेली आहे, कारण हे इतिहासातील इतिहास संशोधनामधील महत्त्वाचे व्यक्ती आहेत. जेव्हा राज्य शासनाने संभाजी महाराजांवरती संशोधनासाठी वासी बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती आणि संभाजी महाराजांना जे अगोदर बदनाम केलेलं होतं त्यामध्ये नाटककार असतील राम गणेश गडकरी यांनी खूप अभद्र शब्द वापरले होते किंवा त्यांनी अभद्र गोष्टी बोलल्या होत्या संभाजी महाराजांविषयी. तर त्यावर्षी फर्स्ट टाईम वासी बेंद्रे यांनी पूर्ण अभ्यास करून पुराव्यानिशी स्पष्ट केलं की संभाजी महाराजांचं कर्तृत्व काय आहे आणि चुकीच्या गोष्टी बाजूला काढल्या. त्यांच्यानंतर जर आपण बघितलं तर डिटेलमध्ये अभ्यास करणारे आहे जयसिंगराव पवार. हे डिटेलमध्ये यांनी संभाजी महाराजांवरती केला, त्यानंतर राजाराम महाराजांवरती पण केला आणि त्यानंतर तारा राणी यांच्यावरती पण त्यांनी डिटेल म्हणजे पुस्तक वगैरे लिहिलेले आहेत खूप सारे. आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जर विचारायचं जर झालं तर असा प्रश्न पडू शकतो की त्यांनी कोणत्या व्यक्तीवरती डिटेल अभ्यास केलेला आहे. तर एक संभाजी महाराज आहेत, राजाराम महाराज आहेत, तारा राणी आहेत आणि शाहू महाराज या तिघांवरती त्यांनी डिटेल अभ्यास केलेला आहे. आणि संस्थात्मक जर म्हटलं तर त्यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी ही संस्था त्यांनी उभा केली. दुसरी गोष्ट ते शिवाजी विद्यापीठात ॲज अ प्रोफेसर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि जर त्यांचे गुरु कोण होते असं जर प्रश्न विचारला तर आप्पासाहेब पवार हे त्यांचे गुरु होते. शिवाजी विद्यापीठामध्ये यांच्याच म्हणजे हाताखाली ते शिकले आणि त्यापुढे तिथंच त्यांनी कंटिन्यू केलं आणि मग महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीची पण त्यांनी स्थापना केली. नंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राचं पण संचालकपद भूषवलं होतं. शाहू संशोधन केंद्रामध्ये. तर एवढ्या गोष्टी सफिशियंट आहेत त्यांच्यावरती जर प्रश्न पडला तर चला आता आपण आजचा व्हिडिओ त्यांना समर्पित करून देऊ. नेक्स्ट बघू. आता जागतिक जल दिन 22 मार्च आहे. आपल्याला माहीत पाहिजे, हे पाठच पाहिजे. यावरती प्रश्न 100% कोणती परीक्षा देत असाल तर प्रश्न पडतो. जल दिन हा माहीतच पाहिजे आपल्याला. 22 मार्च. वर्ल्ड वॉटर डे 22 मार्च. 2026ची थीम काय आहे? 25ची लक्षात ठेवू नका, मी दिली आहे परंतु लक्षात ठेवू नका. वॉटर अँड जेंडर, पाणी आणि लैंगिक समानता. पहिला जागतिक जल दिन कधी केलता? 22 मार्च 1993 रोजी साजरा केला होता. कधी? 1993ला. जलशक्ती मंत्रालयाने जल महोत्सव 2026 8 मार्च ते 22 मार्च साजरा करत आहे. कोण? जलशक्ती मंत्रालय. आणि 23 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीत विश्व जल परिषद कुठे? नवी दिल्लीत आयोजित केली जाणार आहे, ज्याचा मुख्य विषय हा इंडस्ट्री फॉर वॉटर हा असेल. इंडस्ट्री फॉर वॉटर. तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? एक थीम 2026ची. दुसरी गोष्ट पहिला 1993ला सुरू झालेला आहे आणि आपल्या जलशक्ती मंत्रालयाचा जल महोत्सव आणि विश्व जल परिषद आयोजित केली जाणार होती नवी दिल्लीमध्ये. तर त्याचा मुख्य विषय इंडस्ट्री फॉर वॉटर. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. कितवी आहे ही? 68वी. हे माहीत पाहिजे, यावरती प्रश्न पडू शकतो. आणि विजेता कोण आहे? हर्षवर्धन सदगीर.
हे तर तुम्हाला पाठच पाहिजे. नाशिकचा आहे, हा फोटो बघू शकता तुम्ही. नाशिक आणि गादी विभाग. कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी जी केसरी कुस्ती स्पर्धा होतात त्यामध्ये असतो एक गादी विभाग आणि दुसरा असतो माती विभाग. तर 2 पॅरलल होतात आणि फायनलमध्ये गादीवरती कुस्ती होते. माती आणि गादी पॅरलल होतो. सेमीफायनल झाल्याच्या नंतर मातीवाला सेमीफायनल आणि जिंकणारा आणि गादीवाला सेमीफायनल जिंकणारा, शेवटी यांची लढत होते गादीवरती आणि दोन्हीची त्या ठिकाणी लढत झाल्याच्यानंतर जो जिंकेल तो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरतो. तो उपविजेता आहे महेंद्र गायकवाड, सोलापुरातील आहे, माती विभागातून तो बिलॉंग करतो. आयोजन कोणी केलं आहे तर रामकृष्ण सातव पाटील कर्तव्य फाउंडेशन यांनी आयोजन केलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ पार पडलेला आहे. यावरती हे प्रश्न पडणार नाही. एक तर इथे एक प्रश्न फ्रेम होईल, दुसरा हर्षवर्धन सदगीर, तिसरा या ठिकाणी, आणि जर विचारलाच SSC CGL वगैरे त्या ठिकाणी काही पण विचारू शकतात. तर अशा कंडिशनमध्ये काय गिफ्ट दिलं तर गदा आणि फॉर्च्युनर गाडी. नाशिकच्या आणि कुठला आहे हा, नाशिकचा आहे. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी जानेवारी 2020 मध्ये पुण्यात झालेली 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा देखील जिंकली होती. म्हणजे हे जे हर्षवर्धन सदगीर आहेत त्यांनी 2020 मध्ये ऑलरेडी एक कुस्ती स्पर्धा जिंकली होती, केसरी कुस्ती स्पर्धा. ती होती कितवी, 63वी. आता कितवी जिंकली आहे, 68वी. हे 2 नंबर लक्षात घ्या. 63वी पण जिंकलेला आहे आणि 68वी पण जिंकलेला आहे. कुठला आहे प्रॉपर, नाशिक. विभाग कोणता आहे, गादी विभाग. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. जागतिक हवामान दिन 23 मार्च. वॉटर दिन कोणता आहे, वर्ल्ड 22 मार्च. आणि हा जागतिक हवामान दिन 23 मार्च. वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल डे 23 मार्च. हे बघू शकता तुम्ही. जागतिक हवामान संघटनेच्या म्हणजे WMOच्या 23 मार्च 1950ला स्थापना झालेली. त्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. हेडक्वार्टर कोणतं आहे WMOचं, जिनेवा, स्वित्झर्लंड हे हेडक्वार्टर आहे. 2025ची थीम काय लक्षात ठेवू नका, 2026ची थीम लक्षात ठेवा. हवामान कृतीचे भविष्य, द फ्युचर ऑफ क्लायमेट ॲक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण, हे बघा, द फ्युचर ऑफ वेदर, क्लायमेट अँड वॉटर अक्रॉस जनरेशन. शॉर्टकटमध्ये काय, द फ्युचर ऑफ क्लायमेट ॲक्शन. हे पाठ करून ठेवा. राज्यात पहिल्यांदाच धावणार AI लॅब ऑन व्हील्स. नागपूर जिल्हा परिषदेने AI लॅब ऑन व्हील्स किंवा ज्याला ज्ञानरथ म्हणतात हा उपक्रम सुरू केला आहे. कोणी केला आहे, नागपूर जिल्हा परिषद. जिल्हा परिषद हे खूप महत्त्वाचं आहे, जिल्हा परिषद. यावरती प्रश्न पडू शकतो. कोणता, ज्ञानरथ किंवा AI ऑन व्हील्स. उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे, माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते. ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता AI ज्याला म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल शिक्षण पोहोचविणे हा त्याचा हेतू आहे. तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. म्हणजे एक प्रकारचं काय आहे, एक रथ तयार केला. रथ म्हणजे गाडी आहे, 4 व्हीलर मोठी बस, आणि त्यामध्ये कॉम्प्युटर, वेगवेगळ्या पद्धतीच्या डिजिटल मॉडेल्स त्यामध्ये बसवलेले आहे. 3D प्रिंटर, अजून भरपूर वर्कस्टेशन, पॅनल बोर्ड, अशा रोबोटिक्स, AI अशा भरपूर गोष्टी आतमध्ये या बघू शकता तुम्ही, आतमध्ये बसवलेल्या आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये जायचं प्रत्येक शाळेमध्ये आणि विद्यार्थ्यांना त्याचं एक म्हणजे एक प्रकारे 1-1.5 तास 2 तास वगैरे विद्यार्थ्यांना ते समजून सांगायचं. तर हे फक्त शहरांपुरतं तंत्रज्ञानाचं शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत तंत्रज्ञान पोहोचावं हा त्यामागचा हेतू आहे. त्या हिशोबाने त्यांनी हे तयार केलेलं आहे. म्हणून याचं नावच ते ठेवलेलं आहे की AI ऑन लॅब ऑन व्हील्स. व्हील्स म्हणजे काय, फिरतं. यामुळे काय होईल, मुलांना कोडिंग
किंवा अल्गोरिदम, प्रोग्रॅमिंग या गोष्टी, व्हर्च्युअल रिॲलिटी या गोष्टी स्पीडमध्ये लक्षात येतील, आपल्याला समोरासमोर विद्यार्थ्यांना कळू शकेल, अशा याचा तो फायदा आहे समजा. तर एवढी परीक्षेच्या दृष्टीने हे एवढंच महत्त्वाचं आहे. नागपूर जिल्हा परिषद, ज्ञानरथ नाव, AI लॅब ऑन व्हील्स या 3 गोष्टी. आणि उद्देश काय? ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत AI आणि डिजिटल शिक्षण पोहोचविणे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, हे स्टार करा. जागतिक क्षयरोग TB ज्याला म्हणतो आपण, 24 मार्च आहे. आता 22 मार्च जागतिक वॉटर डे बघितला आपण. 23 मार्च हा हवामान दिन, ज्याला मेट्रोलॉजिकल दिन म्हणतो, डे म्हणतो. आणि आता 24 मार्च काय? जागतिक क्षयरोग दिन म्हणजे TB. जागतिक क्षयरोग, वर्ल्ड ट्युबरकुलोसिस दिन, डे, वर्ल्ड ट्युबरकुलोसिस डे. 2026ची थीम काय आहे TBची? यस वी कॅन एंड TB. गेल्या वर्षीची पण तीच होती, फक्त कमिट, इन्व्हेस्ट, डिलिव्हर असं होतं. आता फक्त यस वी कॅन एंड TB एवढंच ठेवलेलं आहे. उद्देश क्षयरोगाबद्दल म्हणजे TBबद्दल जागरूकता पसरवणे आणि या आजाराचा सामना करण्यासाठी जनजागृती करणे. आता नॉर्मल आहे, हा उद्देश माहीत आहे तुम्हाला. 24 मार्च 1882 रोजी, 1882 बघा, 1885ला काँग्रेसची स्थापना झालेली आहे. 1882ला हंटर आयोग आला होता. त्याभोवती हंटर आयोगाच्या समोर फुलेंनी आणि रमाबाई, आपल्या पंडित रमाबाई यांनी साक्ष दिली होती 82ला. 85ला काँग्रेसची स्थापना. तर तो 1882 या दिवशी डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला होता. पहिला जागतिक क्षय दिवस अधिकृतपणे 1983 मध्ये, म्हणजे बरोबर 99 वर्षानंतर, 99 कशाला, 101 वर्षानंतर साजरा केला. बरोबर शोध लागल्याच्या नंतर बरोबर 101 वर्षांनी, असं लक्षात ठेवा क्रोनॉलॉजी. 1882ला शोध लागला, जीवाणूंचा शोध लागला आहे फक्त TBचा कारणीभूत असलेले. आणि त्यानंतर मग आपण 1982 पासून हा दिवस साजरा करू लागलो. तर हे पाठ करून ठेवा थीम. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 नुसार पाकिस्तान प्रथमच जगातील सर्वोत्तम दहशतवादग्रस्त देश ठरलेला आहे. सर्वप्रथम कोणता? पाकिस्तान, फर्स्ट टाइम. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार भारतात नक्षलवादी घटनांमध्ये 43% घट झालेली आहे. किती? 43% घट झालेली आहे. आणि हा अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था कोणती आहे? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. भारत कितव्या स्थानावर आहे? 13व्या स्थानावर. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता पुण्यभूषण पुरस्कार 2026. फोर्ब्स मोटारचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, हे नाव लक्षात ठेवा. अभय फिरोदिया कोणते? ते फोर्ब्स मोटारचे अध्यक्ष. यांना पुण्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे. कोणता? पुण्यभूषण पुरस्कार 2026. यावरती प्रश्न पडू शकतो. कंबाईन MPSC प्रिलिम्स राज्यसेवा किंवा कोणतीही सरळ सेवा असेल, यावरती 100% प्रश्न पडू शकतो. हे पाठ करून ठेवा. अभय फिरोदिया यांना कोणता? पुण्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि फोर्ब्स मोटार्सचे अध्यक्ष आहेत ते. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने हा निर्णय घेतलेला असून या पुरस्काराचे 38वे वर्ष आहे. जर अवघड प्रश्न करायचा असेल मेन्सला, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्सला असा प्रश्न पडू शकतो की हे कितवे वर्ष आहे? 38वे. किंवा कोणत्या समितीने, कोणाच्या समितीने? तर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने हा निर्णय घेतलेला आहे. कोणताही पुरस्कार द्यायचा असेल तर एक समिती गठीत केली जाते आणि ती समिती निर्णय देते की कोणत्या व्यक्तीला हा पुरस्कार द्यायचा आहे. त्यांचे काही नियम वगैरे असतात. तसं पुण्यभूषण पुरस्कारासाठी
रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली होती आणि त्या समितीने सांगितलं की बाबा अभय फिरोदिया यांना आपण दिला पाहिजे. समितीचा निर्णय हा फायनल असतो. पुरस्काराचे स्वरूप ते काय एवढा प्रश्न पडत नाही, पण हे विचारू शकतात की बाल शिवाजींच्या सोन्याच्या फळाने फाळ म्हणजे कळतोय का, नांगर, असा नांगर जो सोन्याचा नांगर जो फिरवला होता, प्रतिकृती स्मृतिचिन्ह दिले जाते. पुण्यभूषण त्याचं नावच आहे पुण्यभूषण, त्यामुळेच हा बाल शिवाजींचा सोन्याचा फाळाने दिलेला पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिमा आणि स्मृतिचिन्ह दिले जाते. आता कोणत्या गोष्टी लक्षात ठेवताना, पुण्यभूषण 2026 अभय फिरोदिया आणि फोर्स मोटरचे अध्यक्ष आहेत, 38 वर्ष आहे सध्या, आणि रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने हा पुरस्कार दिलेला आहे. एवढ्या गोष्टी पाठ पाहिजे. तुम्ही 1x 2x या स्पीडमध्ये व्हिडिओ बघत जाऊ नका, कारण प्रत्येक गोष्ट मी ज्यावेळेस बोलतो, मीच म्हणून नाही कोणी ज्यावेळेस बोलतं त्यावेळेस ती इन्फॉर्मेशन प्रोसेस व्हायला काही सेकंदाचा वेळ लागतो. जर तुम्ही स्पीडमध्ये ऐकत असाल तर एक एक फॅक्ट्स ही एकमेकावर ओव्हरलॅप होईल आणि त्यावरती तुम्हाला माइंडमध्ये प्रोसेस करायलाच वेळ भेटणार नाही. त्या गोष्टी म्हणजे तुम्ही वेळ देताय, तुम्ही 1.5 जर बघितलं तर तुमचे जास्तीत जास्त 1 तासामागं 10 मिनटं वाचतील, परंतु तुम्ही 50 मिनटं देताय ना, ह्याचा काहीच उपयोग होणार नाही. या 10 मिनटं वाचवण्याच्या नादामध्ये हे 50 मिनटं वाया चाललेत तुमचे. त्यामुळे स्पीडमध्ये बघू नका. ठीक आहे, खूपच स्लो होत असेल तर 1.25 वगैरे बघणं ती गोष्ट वेगळी, पण जास्त स्पीडमध्ये बघून उपयोग होणार नाही. बघायचं तर तुम्ही बघू शकता. नेक्स्ट बघू. राज्यात उभारली जाते जगातील तिसरी लिगो वेधशाळा. जगातील तिसरी आहे आणि अमेरिकेच्या बाहेरील पहिली. लिगोचा लॉंग फॉर्म काय आहे विचारू शकतात. लिगोचा लॉंग फॉर्म लेझर, एल म्हणजे लेझर, इंटरफेरोमीटर, आय म्हणजे इंटरफेरोमीटर, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. कोणती वेव्ह आहे ही? ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. लेझर, इंटरफेरोमीटर, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी असा लिगोचा लॉंग फॉर्म आहे. कुठे उभारली जाते तर महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे उभारली जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील, मराठवाड्यातील हिंगोली हा जिल्हा आहे, त्यातील औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. औंढा नागनाथ या ठिकाणी उभारली जात आहे. अवकाशातील उद्देश काय आहे? अवकाशातील गुरुत्वीय लहरींचा म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत त्यांचा शोध घेणे आणि त्यावर संशोधन करणे. यामध्ये डिटेलमध्ये बघू शकतो. 2030 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार आहे. अमेरिका, भारत, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्या सहकार्याने या प्रकल्पाची सर्व प्रक्रिया सुरू असून 2030 पर्यंत काम पूर्ण होणार आहे. 2030 हे खूप महत्त्वाचं आहे. अमेरिकेचा त्यामध्ये पुढाकार आहे आणि ह्याचं जे वेधशाळेचं उभारण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे लार्सन अँड टुर्बो ज्याला म्हणतात की LNTला दिलेलं आहे. आणि बाकीच्या गोष्टी जास्त काही महत्त्वाच्या नाहीत, परंतु जे मायक्रो ग्रॅव्हिटेशनल लहरीचा शोध येथे लावला जाणार आहे. तुम्हाला फक्त औंढा नागनाथ हे माहीत पाहिजे आणि लिगोचा लॉंग फॉर्म माहीत पाहिजे. आणि अमेरिकेबाहेरील पहिली सपोर्ट कोणाचा आहे? अमेरिका, भारत, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांचा सपोर्ट आहे. नेक्स्ट बघू. स्टॉकहोम वॉटर प्राईज हे खूप महत्त्वाचं आहे, यावरती प्रश्न पडू शकतो. स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 संयुक्त राष्ट्र विद्यापीठाचे संचालक आणि जलतज्ञ कोण? प्रोफेसर कावेह मदानी ज्याला म्हणतात, कावेह मदानी हे बघू शकता. यांची 2026च्या प्रतिष्ठित स्टॉकहोम वॉटर प्राईजसाठी निवड झालेली आहे. गुंतागुंतीच्या जलप्रणाली समजून घेणे आणि शाश्वत जल व्यवस्थापनातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पाण्याचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कोण? कावेह मदानी यांना हा दिलेला आहे. कोणता? स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 हे आहेत ते बघू शकता तुम्ही.
महिला आरक्षणासाठी 2 विधेयके मांडणार आहेत. चर्चा आहे. लोकसभेच्या जागा 543 वरून 816 होण्याची शक्यता आहे. महिलांसाठीच्या जागा 273 वाढू शकतात. लोकसभेत बहुमताचा आकडा 401 होईल. आता राज्यसभा व विधानसभावर म्हणजे विधान परिषदांवर परिणाम होणार नाही असं त्यांचं मत आहे. SCच्या 84 136 होण्याची शक्यता आहे आणि ST 47 वरून 70 2029 पासून हे लागू होणार आहे. 1976 पासून 1976 पासून लोकसभा जागा वाढवल्या नव्हत्या, फक्त 543 आहेत. हे कसं लक्षात ठेवायचं? 3 4 5 असं लक्षात ठेवायचं. 3 4 5. विधानसभा सदस्यांची संख्या सध्याची संख्या 288 आहे. हे तर माहिती आहे महाराष्ट्राची. आणि प्रस्तावित किती होईल मग? 432. 144ची वाढ होऊ शकते, म्हणजे बरोबर 50%ने वाढ होऊ शकते. 288चं 1% 144 आहे. आणि लोकसभा सदस्यांची संख्या सध्याची 48 आपली महाराष्ट्राची, ती 72 होऊ शकते. अजून फिक्स नाही पण होऊ शकते. हे तर माहीत पाहिजे तुम्हाला या दोन गोष्टी. 0 FIR. अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवारांकडून बेंगळुरूमध्ये 0 FIR दाखल केलेली आहे. आता 0 FIR आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर 0 FIR कशाला म्हणतात? 0 FIRमुळे पीडित व्यक्ती कोणत्याही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकते. सामान्यतः गुन्हा ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडतो तिथेच FIR दाखल करावा लागतो. पण यदा कदाचित आपण नाही जाऊ शकत, दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, किंवा ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी आपण तिथून व्हिक्टिम त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी भीतीपोटी गेलेला आहे दुसऱ्या ठिकाणी, किंवा त्याला असं वाटतंय की ज्या ठिकाणी आपण गुन्हा झाला त्या ठिकाणी आपली FIR घेऊ शकत नाही कोणी, किंवा आपल्याला न्याय मिळू शकत नाही, तशा कंडिशनमध्ये तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन FIR नोंदवू शकतो. आणि 0 म्हणजे काय तर त्याला कोणता नंबर नसतो, कारण की ते दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये केलेलं असतं. ते ज्यावेळेस वर्गीकृत होतो, म्हणजे A पोलीस स्टेशनमध्ये आपण जर FIR लिहिला आणि तो 0 FIR असेल, FIR म्हणजे काय? फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, आणि तो दुसऱ्या ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे त्या पोलीस स्टेशनला तो वर्ग होईल, आणि मग या ठिकाणी त्या FIRला काहीतरी एक सिरियल नंबर मिळून जाईल, तो नॉर्मल FIR होईल. इथं नंबरच नसतो म्हणून त्याला 0 FIR म्हणून म्हटलं जातं. आणि यांची जबाबदारी पण नसते त्याची इन्व्हेस्टिगेशन करायचं. त्यांचं फक्त एकच कर्तव्य असतं की ते ज्यांच्या अंतर्गत येतं त्यांना ते पाठवणं. या FIRला सुरुवातीला कोणताही नियमित अनुक्रमांक दिला जात नाही, हे बघू शकता तुम्ही, म्हणून त्याला 0 क्रमांक दिला जातो, म्हणून त्याला 0 FIR म्हटलं जातं. तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित पोलीस ठाणे प्राथमिक तपास करते आणि त्यानंतर तो FIR पुढील तपासासाठी ज्या हद्दीत गुन्हा घडला त्या ठिकाणी तो हस्तांतरित केला जातो. आपण बघितलं. मग यांनी कर्नाटकमध्ये केला होता, कर्नाटककडून आला तो महाराष्ट्राच्या DGP ऑफिसकडे, आणि महाराष्ट्राच्या DGPकडून कुठे जाणार तो? बारामती पोलीस स्टेशन, कारण त्या ठिकाणी तो ॲक्सिडेंट घडलेला नाही, असं जाणार तो. कर्नाटककडून महाराष्ट्र DGP आणि मग बारामती. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 यावरती प्रश्न पडतो बऱ्याच वेळा. पाकिस्तान 2025मध्ये जगातील सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे. हे पाठ करा. पाकिस्तान हा सगळ्यात प्रदूषित देश जगातील 2025चा रिपोर्ट 2025 नुसार आहे. स्वित्झर्लंड स्थित वायू गुणवत्ता निरीक्षण करणाऱ्या IQ-EAR या संस्थेने हा अहवाल दिलेला आहे. यावरती काही प्रश्न पडत नाही. मेन पडू शकतो, इथे पडू शकतो. दुसरा, जगभरातील 143 देशांमधील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली असून त्यापैकी 130 देश जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेले आहेत. कोणते? 130 देश 143 पैकी. सर्वाधिक प्रदूषित देश पाकिस्तान, 2 नंबर बांगलादेश, 3 नंबर ताजिकिस्तान, नंतर चाड हा साऊथ आफ्रिकेमधील देश आहे. साऊथ आफ्रिका खंडातील चाड हा देश आहे. त्यानंतर कांगो. भारताची स्थिती, भारत जगातील 6 सर्वाधिक प्रदूषित देश आहे, 6वा, 6 नंबरला आहेत आपण. भारतातील 5 शहरे जगातील पहिल्या 10 प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये आहेत. किती? 5. कोणते कोणते आहेत? उत्तर प्रदेशातील लोणी
हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे? हे तुम्हाला विचारू शकतात. उत्तर प्रदेशातील लोणी हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर, लोणी उत्तर प्रदेशातील. आणि दिल्ली 4थ्या क्रमांकाचे आहे, दिल्ली 4th नंबरला आहे. हे एवढं पाठ करा. आणि दुसरी गोष्ट हे पाठ करा. आणि कितवा आहे आपला नंबर? 6वा. हे पण आपलं पाठच पाहिजे. 6 नंबरला आहोत आपण. कशामध्ये? एअर क्वालिटीमध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे. हा एअर क्वालिटी इंडेक्स आहे. ह्यामध्ये पाणी वगैरे काही नाही, एअर हवेची गुणवत्ता. के राघव कुमार यांना गिरणगाव साहित्य जाबर पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचे नाव काय आहे? पहिला कैलासवासी बाबाजी धोंडू शेलार स्मृती गिरणगावचा साहित्य जाबर पुरस्कार. हा आहे कोणाला मिळाला आहे? नाटककार के राघव कुमार यांना मिळालेला आहे. पुरस्कार प्रदान करणारे कोण? केदार शिंदे. यावरती काय प्रश्न पडत नाही, फक्त हे प्रश्न पडू शकतो कोणाला मिळालेला आहे, पुरस्काराचं नाव काय ते एक बघून घ्या. गिरणगावचा साहित्य जाबर पुरस्कार. या दोन गोष्टीवरतीच प्रश्न फ्रेम होऊ शकतो. एवढा. आता बघू आपण वन लायनर. हे डिटेलमध्ये आपण न्यूज बघितलेल्या आहेत. आता वन लायनर आपण शॉर्टमध्ये बघू शकतो की ज्या MPSC असू द्या किंवा SSC असू द्या किंवा मग TCS IBPSच्या परीक्षेमध्ये असा वन लायनर प्रश्न पडतो. त्यामुळे मी मुद्दामून वन लायनर घेतलेले आहे. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाला मिळालेले आहे? मोहन जोशी यांना मिळालेले आहे. कितवं? 101वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. मराठी संमेलन नाही आहे, मराठी भाषा संमेलन नाही आहे, नाट्य संमेलन आहे. म्हणून मोहन जोशी यांना मिळालेला आहे. जागतिक वन दिवस इंटरनॅशनल डे फॉर फॉरेस्ट हा दिवस 21 मार्चला साजरा केला जातो. किती? 21 मार्च. या व्हिडिओमध्ये तुमचं 21 मार्च जागतिक वन दिवस, 22 मार्च जागतिक जल दिवस, 23 मार्च जागतिक हवामान दिन असे तुम्हाला, आणि 24 मार्च वर्ल्ड TB डे असे सगळे दिवस तुम्हाला आता पाठ झाले असतील. आता जागतिक वन दिवस 2026ची थीम काय आहे? वने आणि अर्थव्यवस्था, फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स. फॉरेस्टशी रिलेटेड, फॉरेस्टवरती कसं इकॉनॉमिक्स आधारित आहे असा त्याचा अर्थ आहे. 2026ची थीम आहे. थीम विचारतायत MPSC कंबाईनला वगैरे डायरेक्ट डे आणि त्याची थीम असा प्रश्न पडतोय. भारतातील महिला शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया द्वारे कृषी सखी हा उपक्रम सुरू केलेला आहे. कोणी केलेला आहे? ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया यांच्याद्वारे, एक मिनिट, यांच्याद्वारे कृषी सखी उपक्रम सुरू केलेला आहे. कोणासाठी? महिला शेतकऱ्यांसाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी. मार्च 2026मध्ये अर्जेंटिनाने जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे माघार घेतलेली आहे. कोण? अर्जेंटिना WHO मधून बाहेर पडलेला आहे अधिकृतपणे. असा प्रश्न पडू शकतो. सध्या WHO मधून कोणता देश बाहेर पडला आहे? तो अर्जेंटिना आहे. कुठे आहे अर्जेंटिना? तर साऊथ अमेरिका. हे असं जे अमेरिका आहे, साऊथ अमेरिका. असं आहे साऊथ अमेरिका. हे असं अमेरिका. इथे मेक्सिको वगैरे, इथे ब्राझील आहे. या ठिकाणी असं अर्जेंटिना आहे. या ठिकाणी, या ठिकाणी पेरू आणि या ठिकाणी खाली चिली. तर WHO मधून हा अर्जेंटिना, साऊथ अमेरिकेतील अर्जेंटिना हा देश बाहेर पडलेला आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप 2028 भारत देशात आयोजित केला जाणार आहे. कोणता? वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप
2028चं कुठे भारतामध्ये आयोजित केलं जाणार आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ने उत्तर प्रदेशातील कालिंजर किल्ल्याच्या परिसराला अधिकृतपणे राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. कोणे? भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ने उत्तर प्रदेशातील कालिंजर किल्ला, हे महत्त्वाचं आहे, कालिंजर किल्ला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. प्रसिद्ध इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांना द गोल्डन रोड हाऊ एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड या पुस्तकासाठी प्रतिष्ठित मार्क लिटन हिस्ट्री प्राइज 2026 जाहीर झाला आहे. कोणाला झालेला आहे? विल्यम डॅलरिम्पल यांना. आणि पुस्तक कोणतं आहे? द गोल्डन रोड हाऊ एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड. हे बघा, यावरती प्रश्न पडू शकतो. भारताशी संबंधित आहे आणि हा प्राइज पण मिळालेला आहे, मार्क लिटन हिस्ट्री प्राइज. भारताची सर्वात मोठी जागतिक परिषद आणि प्रदर्शन गौटेक 2026 पुण्यात आयोजित करण्यात आली होती. कुठे? पुण्यामध्ये. गौटेक 2026 कशा संबंधित आहे? जागतिक परिषद आणि प्रदर्शन आहे. इराणचे पर्यावरण शास्त्रज्ञ, कुठले? इराणचे पर्यावरण शास्त्रज्ञ आणि माजी राजकारणी कावेह मदानी, आपण बघितलं आहे वरती, यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळालेला आहे. ते कुठले आहेत? इराणचे आहेत. इराण सध्या चर्चेत पण आहे, पण ते अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत. प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक. कोण? सुदर्शन पटनाईक यांना जनगणना 2027 साठी काय केलेलं आहे? आपण ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून केलेलं आहे सुदर्शन पटनाईक यांना. नवी दिल्ली शहरात कार्बन, यावरती प्रश्न पडू शकतो. सुदर्शन पटनाईक 2027. नवी दिल्ली शहरात कार्बन मार्केट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषद प्रकृती 2026 कशावर आधारित आहे? कार्बन मार्केटवरील आंतरराष्ट्रीय परिषद प्रकृती. उद्घाटन कोणी केलं आहे? मंत्री मनोहर लाल यांनी केलं आहे. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय परिषदा होतात भारतात, तर त्याचं उद्घाटन कोण करते? यावरती MPSCने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय परिषद जर असेल तर कोणी उद्घाटन केलं याला महत्त्व प्राप्त होतं. तर मंत्री मनोहर लाल यांनी उद्घाटन केलं आहे. नाव काय आहे? प्रकृती 2026. 49वी योनोक्स सनराइज ज्युनियर्स नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप अंडर 19 2026 सिक्कीम राज्यात आयोजित केली जाणार आहे. कुठे? सिक्कीम. कोणती? योनोक्स सनरायझर्स ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धा सिक्कीममध्ये केली जाणार आहे. सिक्कीम कुठं आहे तुम्हाला माहीत आहे? आपला भारत देश आहे, या ठिकाणी सिक्कीम आहे. ॲग्रीव्हिजन कृषी युवा संसद 2026 ही कृषी परिषद मणिपूर राज्यामध्ये यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. कोणती? ॲग्रीव्हिजन कृषी युवा संसद 2026. हे लक्षात ठेवा. ॲग्रीव्हिजन ही मणिपूरमध्ये झालेली आहे. मणिपूर कुठे? असं जर बघितलं तर मणिपूर या ठिकाणी आहे. या ठिकाणी मिझोराम आहे. मिझोराम खाली आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं मिझो झ अबकड झ हे खूप खाली आहे आणि वरती आहे मणिपूरचं. या ठिकाणी मणिपूर आहे, या ठिकाणी मिझोराम आहे, या ठिकाणी त्रिपुरा आहे. त्रिपुरा असंच लक्षात होईल हळूहळू. याच त्रिपुरा आणि ह्या मिझोराम या दोघांमधून ट्रॉफी ऑफ कॅन्सर गेलेला आहे. पश्चिम बंगाल सरकारने नागरिकांना त्यांच्या दारापाशी मूलभूत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी द्वारे चिकित्सा हा उपक्रम सुरू केला आहे. कोणत्या? पश्चिम बंगाल सरकारने. द्वारे चिकित्सा, घरी जाऊन
चेकअप करायचं. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर संजय तिवारी. इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? संजय तिवारी. पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. संजय तिवारी हे राष्ट्रीय दंत दला वर डॉट आहे, तर संजयचं पण डॉट आहे, असं लक्षात ठेवा. दंत आयोग संजय पहिले अध्यक्ष आहेत. छत्तीसगड राज्यात खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा भव्य आयोजन केलं आहे. कुठे? छत्तीसगड, आपले शेजारी. झारखंडच्या विधानसभा मतदारसंघातील आमदार कल्पना सोरेन. कोण? कल्पना सोरेन यांना महिला सक्षमीकरणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ब्रिक्स कडून प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले आहे. ब्रिक्सने सन्मानित केलं आहे कोणाला? कल्पना सोरेन यांना. कुठल्या आहेत त्या? झारखंड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. इंडियन ओपन स्क्वॅश यावरती प्रश्न पडू शकतो, पाठ करा, माहीत पाहिजे. कल्पना सोरेन, झारखंड. सोरेन म्हटलं की झारखंड. यांना ब्रिक्सचा मिळाला आहे, हे पण खूप महत्त्वाचं. इथं युनेस्को वगैरे विचारू शकतात, तर त्या ठिकाणी माहीत पाहिजे. वर कदाचित प्रश्नामध्ये नाव देतील, खाली म्हणतील की खालील कोणत्या कमिटीकडून किंवा कोणत्या संस्थेकडून त्यांना पुरस्कार मिळाला आहे, तर खाली ब्रिक्स, UN किंवा युनेस्को अशा ऑप्शन असतील. सार्क, तशा कंडिशनमध्ये ब्रिक्स लक्षात ठेवा. ब्रिक्सकडून कल्पना यांना मिळालेला आहे. इंडियन ओपन स्क्वॅश 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद अनाहत सिंग यांनी पटवले आहे. महिला एकेरीमध्ये अनाहत सिंग यांना इंडियन ओपन स्क्वॅशमध्ये विजेतेपद मिळालेले आहे. बँक ऑफ बडोदाने महिला स्वयंसहायता गटामधील म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला म्हणतो आपण, सेल्फ हेल्प ग्रुप सदस्यांसाठी भारताची पहिली UPI संलग्न ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू केली आहे. कोणत्या ना? बँक ऑफ बडोदाने. बँक ऑफ बडोदा काय? UPI संलग्न ओव्हरड्राफ्ट सुविधा. आणि कोणासाठी? सेल्फ हेल्प ग्रुप, ज्याला स्वयंसहायता बचत गट ज्याला म्हणतो आपण, बचत गट. यावरती प्रश्न पडू शकतो. हे पण स्टार करा, हे पण स्टार करा. बँक ऑफ बडोदा, त्या ठिकाणी बँक ऑफ पंजाब वगैरे असं काही देऊ शकतात त्या ऑप्शनमध्ये. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा 2027च्या यजमान माल्टा देशाला मिळालेले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा आहेत. राष्ट्रकुल म्हणजे कोणते? जे ब्रिटिशांच्या अगोदर कॉलनी होते, ते सर्व देशांचा मिळून एक ग्रुप आहे, त्याला म्हणतो आपण राष्ट्रकुल ग्रुप. आणि त्याच देशांतर्गत ज्या स्पर्धा होतात त्यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणतात. मग युवकांसाठी आहे ते युवा स्पर्धा. माल्टा देश त्याला यजमानपद मिळालेलं आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पात अत्यंत गरीब कुटुंबासाठी मुख्यमंत्री आपला सुखी परिवार योजना सुरू केली आहे. हे सुखी शब्द आहे ना, हा सुखविंदरवरून आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. हिमाचल प्रदेशचे आहेत सुखविंदर सिंग. मुख्यमंत्री आपला सुखी परिवार योजना घोषणा केलेली आहे. आणि कोणासाठी? नॉर्मल गरीब नाही, अत्यंत गरीब, ज्यांना खायला पण भेटत नाही असे. आणि सध्या अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणतं आहे? केरळ. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ते कव्हर केलेलं आहे. आक्रमक परकीय प्रजातीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने स्थापन केलेले उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून धनंजय मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आक्रमक परकीय प्रजाती म्हणजे काय? तर जे झाडं वगैरे असतात ना, किंवा कोणतीही गोष्ट जी बाहेरून आलेली आहे, एखादं गवत आणले, एखादं एक छोटंसं गवताचं झाड आणलं रोपटं, आणि ते येऊन आपल्या इथं लावलं, ते इतक्या स्पीडमध्ये वाढतं ना, आणि इथलच्या प्रॉपरची जे झाडं असतील त्यांना ते उगू देत नाही. ह्यांना म्हणतात आक्रमक परकीय प्रजाती. आणि मग त्यामुळे काय होतं? जैवविविधता, बायोडायव्हर्सिटीला धोका पोहोचतो.
त्यामुळे ह्या प्राधिकरणानं त्याच्यावरती चांगल्या प्रकारे विचार केला आहे आणि त्यासाठी एक कमिटी नेमली आहे. त्याचे अध्यक्ष आहेत धनंजय मोहन. हे मेरठची यावरती विचारलंच तर यांचं नाव विचारू शकतात की आक्रमक परकीय प्रजातीसाठी समिती नेमली आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर धनंजय मोहन. मेरठची, उत्तर प्रदेशमधील मेरठ हे ठिकाण, 19 वर्षीय पॅरा ॲथलेटिक रिया सोलंकी, कोण, रिया सोलंकी पॅरा ॲथलेटिक आहे ती. हिने भुवनेश्वर येथे आयोजित 24व्या पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये गोळाफेकला काय म्हणतो, शॉर्ट पुट प्रकारात सुवर्णपदक मिळवलेलं आहे. कोणी, रिया सोलंकी, उत्तर प्रदेशच्या आहेत त्या. 2035 पर्यंत ST महामंडळाच्या ताफ्यातील सर्व 1400 बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत जाहीर केले आहे. किती, 2035 पर्यंत, हे लक्षात ठेवा. आणि सर्व 14,000 बसेस पूर्णपणे काय करायच्यात, इलेक्ट्रिक. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण कधीचं आहे आपलं, 2025चं आहे. यावरती प्रश्न पडला होता गेल्या आत्ता कंबाईनला. गानवर्धन तर्फे कैलासवासी पंडित आप्पासाहेब जळगावकर संविधिनी वाहक पुरस्काराने ज्येष्ठ संवादिनी वाहक अजय जोगळेकर यांचा गौरव केला जाणार आहे. अजय जोगळेकर यांना गानवर्धक तर्फे, हे लक्षात ठेवा. माजी अष्टपैलू आंद्रे रसेल यांच्या स्मरणार्थ त्यांचा जर्सी क्रमांक 12 कोलकाता नाईट रायडर्स संघाने निवृत्त केलेला आहे. प्रसिद्ध बंगाली लेखक रामकुमार मुखोपाध्याय त्यांच्या हारा पर्वती कथा या कादंबरीसाठी प्रतिष्ठित सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे 2025चा. पुढे घेतलेला आहे मी त्यांचा फोटो वगैरे, हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. रामकुमार मुखोपाध्याय, त्यांना कोणता, हारा पार्वती कथा ही त्यांचं कादंबरी आहे, त्याला सरस्वती सन्मान मिळालेला आहे. यावरती प्रश्न पडू शकतो, लक्षात ठेवा. रामकुमारन कुठले आहेत, ते बंगाली लेखक आहेत. विकसित भारत युवा संसद 2025ची राज्यस्तरीय विजेती कोण, स्तुती प्रधान, कुठली आहे ती, सिक्कीम राज्याची आहे. हिची प्रतिष्ठित जागतिक युवा संसदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेली आहे. याच्यावरती पण प्रश्न पडू शकतो. IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाची मालकी हक्क आदित्य बिर्ला ग्रुपकडे गेलेले आहे. तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, हे महत्त्वाचं आहे. आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया वगैरे वगैरे यावरती नाही, पण यावरती प्रश्न पडू शकतो. कर्नाटक ग्रामीण बँकेला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज 2024-25 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या बँकेला, कर्नाटक ग्रामीण बँकेला. आणि कोणत्या प्रोग्रामसाठी, सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज 2024-25. फिलिपिन्सने मार्च 2026च्या अखेरीस देशात राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी घोषित केलेली आहे. कोणत्या देशाने केली आहे, तर फिलिपाईन्स या देशाने केलेली आहे. राष्ट्रीय आणीबाणी, ऊर्जा आणीबाणी फिलिपिन्स या देशाने. मी म्हटलं होतो. सरस्वती सन्मान 2025 ऑथर कोण आहेत, रामकुमार मुखोपाध्याय वगैरे हे पश्चिम बंगालमध्येच अशा आडनाव आहेत. कोणता, बंगाली नोवेल कोणती आहे ती, हारा पार्वती कथा. हारा पार्वतीची कथा आहे त्याच्यात, हारा पार्वती कथा. हे आहेत ते रामकुमार मुखोपाध्याय. अमेरिकेत भारतीय न्यायाधीश, या पहिल्या भारतीय न्यायाधीश झाल्या आहेत अमेरिकेमध्ये. भारतीय मुलगी लुबाना काझी अमेरिकेत न्यायाधीश बनली. ती न्यू जर्सीमधील पहिली मुस्लिम महिला न्यायाधीश आहे. या भारतातील आहेत, ते त्या ठिकाणी न्यायाधीश बनलेल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही फोटोमध्ये.
लुबाना काझी हे नाव आहे, हे नाव लक्षात ठेवा. भारताचा पहिला शीत वाळवंटी नदी खोरे पुनर्संचयन प्रकल्प, शीत थंड म्हणल्या लडाख वगैरे, लडाखमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. थंड वाळवंट म्हटलं की काय, लडाख, हे लक्षात पाहिजे. गुजरात विधानसभेने 25 मार्च 2026 रोजी समान नागरी संहिता, ज्याला UCC म्हणतो, विधेयक संमत केले आहे, युनिफाईड सिव्हिल कोड. उत्तराखंडानंतर समान नागरी संहिता लागू करणारे गुजरात हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. उत्तराखंड हे काय आहे, फर्स्ट, गुजरात सेकंड. भारतातील रस्ते अपघात आणि मृत्यूच्या संख्येत उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. रस्ते अपघातामध्ये आपण तिसऱ्या नंबरला आहोत, एवढं लक्षात ठेवा. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलला न्यूजवीकच्या वर्ल्ड्स बेस्ट हॉस्पिटल यादीत सलग 7व्या वर्षी स्थान मिळालेले भारतातील आघाडीचे रुग्णालय आहे. कंटिन्यू 7व्या वर्ष झालं ते यादीमध्ये आहे. कोणतं, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, कोणत्या, न्यूजवीक संस्थेच्या. दिल्ली सरकारने महिला आणि तृतीयपंथी, कोण, महिला आणि तृतीयपंथी ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दुर्गा योजना सुरू केली आहे. कोणती, दुर्गा योजना, हे महत्त्वाचं आहे. आणि कोणत्या, दिल्ली सरकारने. या 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या टाइम्स इंटरनेटने CEO पुनीत गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. नियुक्तीवर प्रश्न पडतो, MPC कंबाईनला आत्ता पडला होता बऱ्याचशा नियुक्त्यावरती. तर डिजिटल न्यूज पब्लिकेशन्स असोसिएशनच्या टाइम्स इंटरनेटचे कोण, CEO पुनीत गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. भारतीय नौदलाने हर्मोजची समुद्रधुनी, त्याला म्हणतो हर्मोजची, स्ट्रेट ऑफ हर्मोज, अडकलेल्या भारतीय ऊर्जा वाहून नेणारी जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा मोहीम सुरू केली होती. दिल्ली सरकारने नवजात बालकांसाठी अनमोल ॲडव्हान्स न्यूबॉर्न मॉनिटरिंग फॉर ऑप्टिमल लाईफ केअर योजना सुरू केली आहे. कुणी, दिल्ली सरकारने नवजात बालकासाठी. कोणती, अनमोल, अनमोलचा लॉंग फॉर्म हा आहे. अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकाचे लेखक उद्धव ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत हे आहेत. अनलाइकली पॅराडाईज. ऊर्जा संकट आणि इंधन पुरवठ्यातील व्यत्ययामुळे इंधनाचे रेशनिंग लागू करणारा स्लोवेनिया हा युरोपियन युनियनमधील पहिला देश ठरला आहे. कोणता, स्लोवेनिया. उत्तर प्रदेश सरकारने T20 विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू कोण, रिंकू सिंग याची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारने. लंडनमध्ये आयोजित स्काय ट्रॅक वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 सोहळ्यात सिंगापूरच्या चांगी विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. दरवर्षीच मिळतो. हे एक बघा आणि हे एक माहीत ठेवा. भारतीय हवाई दलाने युनायटेड किंगडमच्या रॉयल एअरफोर्सच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. आपण आता UK म्हणजे इंग्लंडच्या रॉयल एअरफोर्सला आपण काय करणार आहोत, प्रशिक्षण देणार आहोत. वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी मणिपूर राज्याने निंगोल वन उपक्रम सुरू केला आहे. कोणत्या, मणिपूर राज्यानं निंगोल वन उपक्रम. बालेंद्र शाह, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल यांच्याविषयी बघितलेलं आहे. यांनी शपथ घेतली आहे पंतप्रधान म्हणून. सर्वात तरुण पंतप्रधान झालेले आहे. कितवे, 47वे पंतप्रधान म्हणून त्यांनी नेपाळचे शपथ घेतलेली आहे. केंद्र सरकारच्या 4 नवीन कामगार संहितांच्या विरोधात कामगार संघटनांनी 1 एप्रिल 2026 रोजी देशव्यापी काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे बघू शकता, बालेन शाह, नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान. आता MCQ बघू, वन लायनर MCQ. वरचेच काही कंटेंट आपण रिपीट घेतलेला आहे मुद्दा म्हणून, की प्रश्न कसे फ्रेम होतात हे तुम्हाला समजावं या हिशोबाने. कोणत्या देशाला
कोणत्या देशाला वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार 9व्या सलग वर्षासाठी सर्वात आनंदी देश म्हणून स्थान मिळाले आहे? कोणता आहे? फिनलँड. सर्वात आनंदी कंटिन्यू असतो. कोणत्या पुरस्कारासाठी विल्यम डॅलरपल यांना मार्क लिटन्स हिस्ट्री प्राईज, आपण बघितलं मार्क लिटन्स हिस्ट्री प्राईज मिळाला आहे? तर कोणता? द गोल्डन रोड या पुरस्काराला. जागतिक स्तरावर हे डिटेलमध्ये बघितलं आपण. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय हॅपीनेस डे कधी साजरा केला जातो? किती? 20 मार्चला. 2026 मध्ये युनायटेड किंगडमने कोणाला नाईटहूड बहाल केला आहे? कोणाला? एन चंद्रशेखर, टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांना नाईटहूड केलेला आहे. 2026 मध्ये भारताचे चीनमध्ये नवीन दूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? विक्रम दौरेस्वामी यांना. TCS-IBPSला यावरती प्रश्न पडू शकतो. भारतीय इलेक्ट्रिसिटी समिट 2026ची थीम काय आहे? इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, एम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी, कनेक्टिंग ग्लोबली. भारतीय नौदलाच्या IOS सागर उपक्रमाच्या संदर्भात सागरचा अर्थ काय? तर सुरक्षा आणि क्षेत्रीय विकासासाठी सागर हा त्याचा अर्थ आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026 आणि 31 मध्ये लहान हायड्रो पॉवर्स विकास योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत एकूण किती क्षमता ऊर्जा निर्माण होणार आहे? किती? 1,500 मेगावॅट. उत्तर प्रदेशातील कोणत्या किल्ल्याला, आत्ताच आपण बघितलं आहे, कोणत्या किल्ल्याला GSIने राष्ट्रीय भूधरोहर स्थळ म्हणून घोषित केले आहे? कोणता? कालिंजर किल्ला, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने. 2026 मध्ये जलसंशोधन आणि धोरणातील योगदानासाठी कोणाला स्टॉकहोम वॉटर प्राईज पुरस्कार मिळाला आहे? कोणाला? कावेत मदानी यांना. वर्ल्ड वॉटर डेची थीम काय आहे? वॉटर आणि जेंडर बघितलं आहे आपण वरती. राष्ट्रीय उत्पादकता परिषदला अलीकडेच कोणत्या मान्यतेने चिन्हित केले आहे? कोणत्या? पर्यावरण ऑडिट डिझायनेटेड एनर्जी यांनी केलेले आहे. कोणते? राष्ट्रीय उत्पादकता परिषद. कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच चप्रसकूट महोत्सव साजरा केला आहे? कोणत्या? मिझोराम. TCS-IBPSला प्रश्न पडू शकतो किंवा SSC CGLला, MPSCला नाही पडणार यावरती. 2024-25 मध्ये कोणत्या भारतीय राज्याने सर्वात मोठा कापड निर्यातक म्हणून उदयास आला आहे? कोणता? तमिळनाडू हा. नौरूज कोणत्या लोकांच्या संस्कृतीतून उदयास पावला आहेत? कोणत्या? पर्शियन. SSC CGLला पडू शकतो यावरती. हा MPSCला पडू शकतो. कापड निर्यातक. कोणत्या रोगाच्या प्रकरणांमध्ये लंडन आणि न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये वाढ झाली आहे जे जलप्रदूषणाशी संबंधित आहे? तर कोणतं? लेजिओनर्स रोग. कोणत्या भारतीय अभिनेत्रीला UKतील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये महिला सशक्तीकरणात पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर कोणत्या? ऋतुपूर्णा सेनगुप्ता यांना. हे महत्त्वाचं आहे, पाठ करा. ऋतुपूर्णा सेनगुप्ता, हाऊस ऑफ कॉमन्समधील महिला सशक्तीकरण. कोणाला अलीकडेच KIIT भुवनेश्वर यांच्याद्वारे मानद डॉक्टरेट दिले आहे? तर कोणाला? नीता अंबानी यांना, ओडिसामध्ये. आंतरराष्ट्रीय वन दिन 2026ची थीम काय आहे? वने आणि अर्थव्यवस्था थीम आहे. 2026 मध्ये सेल मध्ये डायरेक्टर म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला? तर कोणी? TN नटराजन यांनी. INS तारंगिणी कोणत्या वर्गाच्या युद्धपोतांमध्ये समाविष्ट होते? तर कोणत्या? निलगिरी वर्ग, निलगिरी क्लास. प्रारंभ 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर कशा संबंधी? कर संबंधी, टॅक्स संबंधी आहे प्रारंभ. हे पाठ करा. सरहुल महोत्सव कोणत्या राज्यात मुख्यतः होतो? तर झारखंडमध्ये. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार कोणता देश प्रथम स्थानी आहे? तर कोणता? पाकिस्तान. आपण वरती बघितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या माजी मुख्यमंत्र्याचा दीर्घकालीन सेवेचा रेकॉर्ड मागे टाकला आहे? तर कोणाचा? पवन कुमार चामलिंग
यांचा रेकॉर्ड त्यांनी मोडलेला आहे. बिहार स्थापना दिन मार्च 2026 कोणत्या आवृत्तीत साजरा झाला? 114. भारतीय पर्वतारोहक भूपती राजू आणि अनिश वर्मा यांना कोणत्या आव्हानांचे जागतिक रेकॉर्ड तयार केले आहे? 7 ज्वालामुखी शिखरे यांचे. कोणत्या नोबेल पुरस्कार विजेत्याने करुणा द पॉवर ऑफ कम्पॅशन हे पुस्तक लिहिले आहे? तर कैलाश सत्यार्थी. 2014ला त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. 2028च्या वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप भारतात कुठे होणार आहे? तर कालिंगा स्टेडियम, भुवनेश्वर, ओडिसा राज्यातील भुवनेश्वर. 49व्या युनेस्को सनराइज ज्युनियर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धा चॅम्पियनशिप अंडर 19 2026 कोणत्या राज्यात होणार आहे? बॅडमिंटन कुठे? सिक्कीममध्ये. तुम्हाला मॅपवरती दाखवलं होतं सिक्कीम कुठे आहे. सिक्कीममध्ये. वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल डे 2026ची थीम काय आहे? द फ्युचर ऑफ क्लायमेट ॲक्शन. कोणता आहे? 23 मार्च. शहीद दिवस तो पण कोणता आहे? 23 मार्च. JSW इंडिया ओपन 2026 महिला एकेरीचा विजेता कोण आहे? अनाहत सिंग. हे पण बघितलंय. भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शॉर्टपुट सुवर्णपदक कोणाला मिळाला आहे? रिया सोलंकी. यूपीच्या रिया सोलंकी. निओलो बोपेटा ही गोळाफेक आहे शॉर्टपुट. निओलो बोपेट्रा पेनेसुलिया ही कीटक प्रजाती. यावरती प्रश्न पडत नाही. SSC CGL पडू शकतो. गुरु अंगद देव कोण होते? दुसरे शीख गुरु हे होते. छबगेरस नांगिकेया कोणता जीव आहे? तर समुद्र केकडा. कर्नाटक ग्रामीण बँकेला बघितलं आपण कोणता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज हा मिळालेला आहे. ब्रिक्स आपण बघितलं महिला सशक्तीकरण ट्रेल ब्लेझर पुरस्कार कल्पना सोरेन यांना मिळालेला आहे. या कुठल्या आहेत? झारखंडच्या. ब्रिक्स तर्फे मिळालेला आहे. काकडू बहुराष्ट्रीय नौदल सराव कोणत्या देशाने आयोजित केला आहे? ऑस्ट्रेलियाने. नौदल आणि काकडू 2026. मार्च 2026 भारताने कोणत्या देशाबरोबर पोस्टल सहकार्य MOU साईन केला आहे? तर कोणत्या? भूतान देशासोबत पोस्टल सहकार्य. कोणत्या बँकेने महिलांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप सदस्यांसाठी UPI संलग्न ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू केली आहे? वरती बघितलं आहे. कोणती? बँक ऑफ बडोदा. निंगोल वन उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? कोणत्या? मणिपूर राज्यानं सुरू केलेला आहे. कोणत्या राज्यानं 2026 पासून व्यापक राज्य AI मिशन सुरू केले आहे? तर मध्य प्रदेशने. वर्ल्ड TB डे 2026ची थीम काय आहे? यस वी कॅन एंड TB. गोल्डमॅन सॅक्सने भारताचे 2026साठी सुधारित GDP वाढीचा अंदाज काय सांगितला आहे? तर 5.9%. 2026 महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षात सर्वात तरुण सेंचुरी करणारे कोण बनले आहेत? फॅनी. यावरती प्रश्न पडत नाही. भारत 2023 पर्यंत किती गैर इंधन ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवतो? किती? 500 गिगावॅट. 2026 समान नागरी संहिता विधेयक पास करणारे दुसरे राज्य कोणते आहे? गुजरात. भारतीय वायुसेनेने विकसित केलेले स्वदेशी ALE कार्यक्रमाचे नाव काय आहे? वायू बाण. कोणत्या कंपनीने भारताचा पहिला LPG ATM लॉन्च केला आहे? यावरती प्रश्न पडू शकतो. BPCL. हे महत्त्वाचं आहे. BPCL कंपनीनं पहिला LPG ATM सुरू केलेला आहे. बेस्ट एअरपोर्ट ऑफ द इयर कोणता आहे? चांगी विमानतळ, सिंगापूर. सेबीमध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? KV रमण मूर्ती यांची.
वर्ल्ड एअर क्वालिटी इंडेक्समध्ये भारताच्या प्रदूषणाबाबतीत जागतिक रँक काय आहे? 6वा, 6th. DNPAचे मार्चमध्ये अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्ती केली आहे? पुनीत गुप्ता. वरती बघितलं आपण. वर्ल्ड यूथ पार्लमेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? स्तुती प्रधान. कुठल्या आहेत ह्या? सिक्कीमच्या. बघितले आपण. भारताचे पहिले राष्ट्रीय इंडोर ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026 कुठे होणार आहे? कलिंगा इंडोर स्टेडियम, ओडिसा, भुवनेश्वर. BBCच्या नवीन डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? मॅट ब्रिटन. तर आता हे पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. थोडा व्हिडिओ लॉंग झालेला आहे, तरी थँक्स फॉर वॉचिंग. आणि शेअर, लाईक आणि सबस्क्राईब चॅनल. येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे, तीच माहिती मी घेतलेली आहे. 2026च्या सर्व एक्झामसाठी महत्त्वाची आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, परंतु वीकली सर्व गोष्टी मी कवर केलेल्या आहेत. एवढं जरी तुम्ही बघितलं तर तुमचे 15 ते 20 मार्क जसे असतील पेपरला प्रश्न, ते बऱ्यापैकी 95% तरी प्रश्न कवर होतील. तुम्हाला काही म्हणजे काही जर चुकलं वगैरे असेल, काही जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल जास्तीची, तर माझा टेलिग्राम ID आहे कॅपिटल 19. तुम्ही यावरती मॅसेज करू शकता. आणि तुम्हाला MPSCची रिलेटेड कोणतीही माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही मॅसेज करू शकता. आणि तुम्ही नवीन असतील तर नक्कीच, तुम्हाला जर नवीन असताल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मॅसेज करू शकता. आय विल हेल्प यू. आणि महत्त्वाचं, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.